पंतप्रधान मोदी उद्यापासून 4 दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर. 29 आणि 30 ऑगस्टला जपान दौऱ्यावर जाणार, तर 31 ऑगस्टला चीनमध्ये एससीओ परिषदेला हजेरी लावणार. गेले 10 वर्ष जातीजातीत भेदभाव करण्याचं काम असं चित्र राज्यात कधीही नव्हतं. राऊतांचा थेट फडणवीस मोदींकडे रोख. आंदोलनाच्या वेळेच्या अटीत शिथिलता द्यावी. आझाद मैदानाच्या आंदोलनाच्या वेळेत शिथिलता द्यावी. मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात. आझाद मैदानात दंगल नियंत्रण पथक तैनात. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही सज्ज. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये अंगणात बाप्पा विराजमान. नेरुपारमधील हडकर कुटुंबावर अजब प्रसंग. डोंगर खचून देवघरासह 3 खोल्यात माती. गजानन महाराजांचा आज 115वा समाधी उत्सव. लाखो भाविकांची शेगाव नगरीत मांडली आळी. ऋषी पंचमी निमित्त जमला भक्तांचा मेळा. ऐन गणेशोत्सवात कोल्हापुरात पाण्याचा ठणठणाट. पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड. पाण्यासाठी कोल्हापूरकरांची वणवण. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी मुंबईत झालं निधन. 3 दिवसांपूर्वीच झाला होता बाळ कर्वेंचा 95वा वाढदिवस. माकडाने हिसकावली 80,000 रुपयांची भरलेली बॅग हिसकावून झाडावरून केला पैशांचा वर्षाव. सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलनात 41 जणांचा मृत्यू. 20 जण जखमी असल्याची माहिती. ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची अद्याप भीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.